नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी पाऊल पडावे पुढे याच्या तिसऱ्या पार्टमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हेडिंग बघून तुम्हाला वेगळं वाटलं असेल. मागच्या दोन याच्यामध्ये पण व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये हे मराठी पाऊल थोडंसं माग आहे. म्हणजे किती माग आहे? तर 100% जर रिक्रुटमेंट धरली, 100% जर रिक्रुटमेंट मी कन्सिडर केली, बरोबर आहे, 100% रिक्रुटमेंट जर मी कन्सिडर केली तर त्यापैकी फक्त आणि फक्त 100%पैकी फक्त आणि फक्त 3 ते 4% मराठी मुलं आहेत. 3 ते 4% कोण आहेत? मराठी मुलं आहेत. बरोबर आहे, 3 ते 4% म्हणजे हे प्रमाण फारच कमी आहे. म्हणून मराठी पाऊल या सेक्टरमध्ये सुद्धा किंवा या एक्झामसाठी सुद्धा पुढे पडावे हीच इच्छा. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे याची माहिती नसणं. तर सगळ्यात पॉप्युलर एक्झाम, स्टाफ सिलेक्शन कमिशनमधली सगळ्यात पॉप्युलर एक्झाम जी आहे ती कंबाईन ग्रॅज्युएट लेवल, बरोबर आहे. या कंबाईन ग्रॅज्युएट लेवलसाठी त्याच्यामधल्या सगळ्यात पॉप्युलर मोस्ट पॉवरफुल पोस्ट कुठल्या? तर पहिल्या 2 पोस्टचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. आज आहे तिसरी पोस्ट. बघूया ही तिसरी पोस्ट काय. तर कंबाईन ग्रॅज्युएट लेवल बद्दल तुम्हाला माहिती आहे, एसएससी बद्दल माहिती आहे. एसएससी काय करते? तर सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी चं रिक्रुटमेंट करण्याची काम करते. सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी, ना की स्टेट गव्हर्नमेंटसाठी. म्हणजे जेवढेही सेंट्रल गव्हर्नमेंटचे ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी रिक्रुटमेंट लागेल, कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी? तर सरकारी कार्यालय वेगवेगळे, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत त्यांच्यासाठी, आणि मंत्रालय, ओके, जे कॅबिनेट्स आहेत, बरोबर, त्यांच्यासाठी. या सगळ्यांसाठी रिक्रुटमेंट करण्याची मंत्रालय, मिनिस्ट्रीज, कॅबिनेट्स वगैरे सगळ्याच गोष्टींसाठी रिक्रुटमेंट करण्याचं काम ग्रुप बी साठी, ग्रुप सी साठी आणि ग्रुप डी साठी ही स्टाफ सिलेक्शन कमिशन करत असते. आता त्यातली तिसरी मोस्ट पॉवरफुल पोस्ट, मोस्ट त्याला फेवरेट पोस्ट पोरांची म्हणता येईल तुम्हाला, की ASO, असिस्टंट सेक्शन ऑफिसर इन अ सेंट्रल सेक्रेटरियल सर्व्हिसेस, बरोबर आहे. सहाय्यक विभागीय अधिकारी, बरोबर आहे. डिपार्टमेंट कुठलं? केंद्रीय सचिवालय सेवा, बरोबर आहे. म्हणजे एक बेसिक सांगायचं म्हणलं तर कॅबिनेट मिनिस्ट्री जिथं म्हणता येईल आपल्याला, केंद्रीय सचिवालय सेवा, त्याच्यामध्ये ॲज अ असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून तुम्हाला काम करायची संधी आहे. म्हणजे देशातले सगळ्यात अपेक्स बॉडी, ज्याला आपण पंतप्रधानाच्या आजूबाजूचे लोक म्हणतो, कॅबिनेट सेक्रेटरीज म्हणतो, बरोबर आहे. तर त्यांच्या सोबत काम करण्याची संधी म्हणजे ASO, बरोबर आहे. CSS मध्ये ASO, बरोबर आहे. तर मोस्ट पॉवरफुल बाकीच्या त्या 2 पोस्ट पेक्षाही इथे पॉवर कॉन्सन्ट्रेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. ज्यांना ती लाईफ जगायची आहे, की सरकारी अधिकारी असून सुद्धा की देशामध्ये सगळ्यात मोठ्या पॉवरफुल डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी पाहिजे असेल, जिथं सगळं कॉन्सन्ट्रेशन आहे पॉवर, तर ते डिपार्टमेंटमध्ये CSS, बरोबर आहे. पे स्केल किती आहे? तर 4,600, बरोबर आहे. पे लेवल काय असेल? 7व्या लेवलनुसार. सॅलरी काय असेल? 44,900 ते 1,42,400 पर्यंत. म्हणजे ग्रॉस सॅलरी तुमच्या इन हँड सॅलरी नियर अबाउट तुमच्या आता 70 ते 80 हजारापर्यंत या याच्यामध्ये पण येतेच. प्लस त्यासोबत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला भेटतात. राहायला घर, क्वार्टर्स वगैरे सगळ्या काही गोष्टी, बरोबर आहे. CSS मध्ये असल्यावर तुम्हाला तिथं 2-3 वर्षाच्या प्रमोशन नंतर तिथं व्हेइकल पण, भारत सरकार नावाची व्हेइकल पण तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केली जाते. 2-3 वर्षांनी जे प्रमोशन होईल त्याच्यानंतर भारत सरकार नावाची व्हेइकल पण तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. पोस्टिंग याचा सर्वात खतरनाक गोष्टी काय, सगळ्यात मस्त गोष्ट काय? तर याची पोस्टिंग जी आहे ती नवी दिल्लीत आहे, बरोबर आहे. कारण सेक्रेटरियल सर्व्हिसेस कुठं असणार आहे? नवी दिल्लीत असणार आहे. ज्यांना दिल्लीमध्ये जाऊन राहायचं आहे, बरोबर आहे, आणि हे पॉवर कॉन्सन्ट्रेशन बघायचं आहे, तर त्यांच्यासाठी एक मस्त पर्याय म्हणजे CSS मध्ये ASO आहे. परीक्षा अशी आहे, कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एकच परीक्षा आहे, बरोबर आहे. म्हणजे 2 त्याच्या फेज आहेत. त्याला आपण प्री आणि मेन्स म्हणू. दोन्हीला पण 4च सब्जेक्ट आहे.
रिझनिंग, मॅथ, इंग्लिश आणि जीएस. बरोबर आहे. एकदाच अभ्यास करायचा 4 सब्जेक्टचा. 10-10, 15-15 सब्जेक्ट नाहीयेत. बरोबर आहे. किंवा जस्ट लाइक बाकीच्या एक्झामसारखं 8-8, 9-9 सब्जेक्ट नाहीयेत. 4च सब्जेक्ट आहेत. त्यापैकी असे 2 सब्जेक्ट आहेत. इंग्लिश आणि मॅथेमॅटिक्स. बरोबर आहे. ते आपण लहानपणीपासून शिकतोय. त्याचं काही आपल्याला इश्यू येणार नाहीये. आणि सगळ्यांनी आत्तापर्यंत एस-एस-सीमध्ये असे खूप काहीतरी वेगळं असतं असं जाणून घेतलेलं आहे. पण असं काहीच नाहीये. खूप सोपी एक्झाम असते. महाराष्ट्रीयन जी आपली शिक्षा पद्धती आहे, आपल्या हिशोबाने आपल्या मराठी मुलांना तर फार सोपी जाते. एकदा ट्राय करून बघायला हरकत नाहीये. पोस्ट फार क्वालिफाईड आहेत आणि पॉवरफुल आहेत. त्यासोबत आता कामाचे स्वरूप काय असेल? तर फायलिंगचे व्यवस्थापन, बरोबर? फायलिंग करणं, फायलिंग मॅनेजमेंट आणि पॉलिसी ड्राफ्टिंग. काय करायचं आहे? पॉलिसी ड्राफ्टिंग आहे. सरकारी धोरणांवर काम करणं. पॉलिसी ड्राफ्टिंग हे फार महत्त्वाचं काम आहे. बरोबर आहे. अशा महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला देशासाठीच्या महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट करून घ्यायचं असेल स्वतःचं, तर तुम्हाला हा जॉब करायचा असेल तर एस-एस-सी सीजीएल बद्दल विचार करायला हरकत नाहीये. विविध मंत्रालयाशी संबंधित समन्वय साधणं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक मिनिस्ट्री सोबत समन्वय साधायचा असतो. म्हणजे कॉन्टॅक्ट लेव्हल बघा. प्रत्येक मिनिस्ट्री सोबत तुम्ही अपेक्स बॉडी आहात, सी-एस-एस, बरोबर आहे. प्रत्येक मिनिस्ट्री सोबत कोऑर्डिनेशन करण्याचं काम तुमच्याकडे असेल. म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट लेव्हल कुठल्या पद्धतीनं जातील. म्हणजे ब्युरोक्रेसी जर तुम्हाला फील करायची आहे, जगायची आहे, तर हा एक उत्तम पर्याय असू शकतो. बरोबर आहे. ज्यांना पण गव्हर्नमेंट जॉबमध्ये हायर ब्युरोक्रेसी जगायची आहे. ओके. एक साध्या कन्सर्नमध्ये, तर हा एक उत्तम पर्याय असू शकतो. ओके. आता कोणासाठी आहे? एएसओ कोणी निवडावे, का निवडावे? सिंपलची गोष्ट आहे. केवळ दिल्लीतच पोस्टिंग मिळते. जसं मी सांगितलंय. स्थिर आणि ऑफिस वर्क, नो ट्रान्सफर. एका ठिकाणी ऑफिस आहे, ट्रान्सफर नाही असतं. ओके. एकाच ठिकाणी पूर्णला पूर्ण ऑफिस काढायचंय, आयुष्य काढायचंय. फिक्स टायमिंग, डेस्क जॉब आहे. ना फील्ड वर्क ना काय. आणि फिक्स टायमिंग आहे. तो जो काही असेल 9:30 ते 5चा, 9 ते 5:30चा, त्या त्या त्याच्या कन्सर्ननुसार तो फिक्स टायमिंग असेल. उत्तम पदोन्नतीची संधी, बरोबर आहे. प्रमोशन्सच्या खूप मोठ्या संधी आहेत. अंडर सेक्रेटरी लेव्हलपर्यंत तुम्ही जाऊ शकता. या सीजीएलच्या या पोस्टला जर तुम्ही जॉइन झाला तर. अंडर सेक्रेटरी लेव्हल ही फार मोठी पोस्ट झाली. मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हिशोबाने बोलतोय. बरोबर आहे. ही फार मोठी पोस्ट झाली. तुम्हाला मी म्हणलं ना, ती ब्युरोक्रेसीचं फील घ्यायचं असेल तुम्हाला, की काय पॉवर सेंट्रल कन्सर्न असतो, तो जर फील घ्यायचा असेल, तर याचा विचार करायला आणि सीजीएलचा विचार करायला हरकत नाहीये. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये एका नवीन पोस्टचं, 4थ्या पोस्टचं डिस्क्रिप्शन असेल. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. कारण की मराठी पाऊल पुढे पडलं पाहिजे. आपल्या एका शेअरनी कुठलं ना कुठलं मराठी पाऊल या परीक्षेमध्ये येऊन ते पुढे पडेल. धन्यवाद.